25 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे घेणार उपशाखा प्रमुखांचा मेळावा. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी बोलावला मेळावा. ठाण्यामध्ये महाविकास आघाडीसोबत मनसे पुन्हा एकत्र. ठाण्यातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात 500 दीप लावून दीपोत्सव केला साजरा. यावेळी जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, केदार दिघे आणि अविनाश जाधव एकत्र. पुण्याच्या सारसबागेमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम करणाऱ्या आयोजकांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्या आल्याचं समोर. कार्यक्रमामध्ये धर्मविरोधातील गाणी सादर होत असल्याचा आरोप करत धमक्या. नरक चतुर्दशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीला हिरेजडित दागिन्यांनी सजवलं. विठ्ठल रुक्मिणीचं हे अनोखं रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. पंतप्रधान मोदींनी गोव्याच्या किनाऱ्यावरील नौसैनिकांसोबत साजरी केली दिवाळी. तुमच्या माध्यमातून मी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतोय, मोदींनी व्यक्त केलं मत. तर मोदींकडून INS विक्रांतचीही पाहणी. दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता ढासळतीये. वाढलेली आर्द्रता, बांधकाम तसंच हवेचा मंदावलेला वेग यामुळे मुंबईमध्ये धुसर चित्र. दिल्ली NCRमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध. दिवाळीमध्ये दिल्लीची हवा विषारी बनली. वायू प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेणंही कठीण. देहूतील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी रोहित पवारांचं लाक्षणिक उपोषण. तुकोबांनी कर्जमाफी केली, सरकारला सद्बुद्धी देण्याचं रोहित पवारांचं साकडं. बीडच्या वडवणीमध्ये काही जणांच्या धर्मांतराचा प्रकार. या प्रकरणी पोलिसांकडून चौघांची चौकशी. 100 जणांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता. धर्मातील महिला पुरुषांना ख्रिश्चन धर्मामध्ये येण्यासाठी पैशांचं आमिष दाखवलं जात होतं अशी तक्रार. जालन्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातली घटना. नोएडामधील गिझोर गावामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला. घटना CCTVत कैद. हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ऐतिहासिक लूव्र संग्रहालयातील 9 ऐतिहासिक दागिन्यांची चोरी. चोर बास्केट लिफ्ट वापरून संग्रहालयामध्ये घुसले आणि त्यांनी अवघ्या 7 मिनिटांमध्ये हे अमूल्य दागिने चोरले. मेक्सिकोमध्ये झोंबी वॉक साजरा. यामध्ये अनेक जण झोंबींच्या वेशभूषेत सहभागी. झोंबी वॉकसाठी मेक्सिको सिटीमध्ये प्रचंड उत्साह. आणि यानंतर एक नजर टाकूया या क्षणाच्या हेडलाईन्सवर.